भोकरदन तालुक्यातील पारध ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या मानधनाचा मुद्दा तापला आहे। रोजगार सेवक संतोष पाखरे यांनी आरोप केला आहे की मागील 1 वर्षापासून त्यांचे मानधन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अडवून ठेवले आहे। याबाबत ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतरही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यापूर्वीही तालुक्यातील रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन करत मनरेगा आणि इतर शासकीय योजनांच्या कामांवर परिणाम घडवून आणला होता। दरम्यान सध्या पारध येथे मनरेगा अंतर्गत विहिरी, घरकुल आणि पाणंद रस्त्यांची कामे सुरू आहेत। अशा परिस्थितीत रोजगार सेवकांनी पुन्हा काम बंद करण्याचा निर्णय घेतला तर या कामांचे मास्टर कोण भरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेणार आणि रोजगार सेवकाच्या मानधनाचा प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, अपतक न्यूज महाराष्ट्र, जालना। मी संतोष पाखरे, ग्राम रोजगार सहाय्यक, ग्रामपंचायत पारध बुद्रुक। माझं मानधन गेल्या 3 महिन्यापासून ग्रामपंचायतला या ठिकाणी आलेलं आहे। तरी सुद्धा ग्रामपंचायतने जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांनी आजपर्यंत मला दिलेलं नाही। माझं मानधन 33,410 रुपये एवढं आहे। आम्ही गेल्या एप्रिलमध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केले आणि कामबंद आंदोलन केले। त्यानंतर शासनानं कुठेतरी आम्हाला 12 महिन्यांचं मानधन टाकलं, ते बी तुटपुंज मानधन आहे। आणि ते देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतचे जे अधिकारी, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, प्रशासकीय, हे देण्यासाठी टाळाटाळ करताय। हे कितपत योग्य आहे आणि हे होणारा माझ्यावर जो अन्याय होणार आहे त्या अन्यायाच्या विरोधात मी या ठिकाणी आत्ता त्यांच्याकडून आश्वासन घेतलं। त्यांनी सोमवारपर्यंत मला या ठिकाणी मानधन देण्याचं आश्वासन दिलं आहे। जर सोमवारपर्यंत मला मानधन नाही मिळालं, मानधनाचा चेक नाही मिळाला, तर मी पुढच्या काळात या ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्यासाठी तयार राहणार आहे।